आवरून तयार बियार होऊन कुठं निघालीस तू? डिअर मदर, आता आदित्य थोड्या वेळात येईल, मला इथून घेऊन जाईल. अगं तू कालच इथे आलीयस आणि लगेच कशाला जातीयस? अजून तुझा पाय पण नाही बरा झाला. मग पाय बरा होणारच आहे माझा. उलट आदित्य बरोबर असला ना की जास्त फास्ट रिकव्हरी होईल, पायाची सुद्धा आणि मनाची सुद्धा. तुझा तो आदित्य आहे ना, तो काय तुझा औषध आहे का तो डॉक्टर आहे? चांगलंच आहे ना. तसंही मला माझ्या आयुष्यात कुठला डॉक्टर नकोच आहे. तू आणलेल्या डॉक्टरचे काय किस्से झाले होते आठवत आहे ना? हे बघ सई, जास्त आगाऊपणा करू नकोस. तू मुलगी आहेस आमची, तुला जन्म दिलाय आम्ही. अगं त्यामुळे तुला कशाने बरं वाटेल ना ते तुझ्या आदित्यपेक्षा आम्हाला जास्त कळतं. त्यामुळे तुला मी इथून कुठेही सोडणार नाहीये आणि याच्यावर मला आता आर्ग्युमेंट्स नको. ओके? खरंच येणार आहे का तो, का वचन देऊन नेहमीसारखा गंडवणार आहे? तो येणार आहे. त्याचं एक महत्वाचं काम आहे, ते झालं की तो इथे येणार आहे. बघू ना खरंच येतो का ते. आणि आला तरी हे नक्की की तुला मी या घरातून बाहेर सोडणार नाही. सर आता बघच, आदित्यला फोन करते आणि त्याला सांगते की लग्नातून जसं पळवलं होतंस ना तसं पळवूनच घेऊन जाता मला इथून. तुमच्याकडे काहीतरी सनसनाटी आणि खळबळजनक माहिती आहे म्हणे. अशा सनसनाटी न्यूज पोलीस स्टेशनला नाही तर न्यूजपेपरवाल्यांना द्यायचं असतं. हो, आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा आणि लवकरात लवकर आम्हाला भेटा. आता हॅलो, कुठेस तू? कधी येणार आहेस? हा झालंच आहे. एका माणसाला भेटायचंय जरा, त्याच्याशी बोलणं झालं की झालंच काम. ये ना यार लवकर. मी अजून काही खाल्लं नाही आणि पाणी पण प्यायलं नाही सकाळपासून. अगं मग उपवासाला पाणी चालतंच आहे. अरे बाबा, निर्जळी मी तुला सांगितलं होतं ना. मी सांगितलेलं काही लक्षातच राहत नाही आली तुझ्या. सही कशाला, झेपेल तेवढंच करावं ना माणसाने. तुझ्यासाठी पुढचे 7 जन्म तूच मला नवरा म्हणून मिळावास ना, यासाठी. आणि माझ्यातली आता लाज जागी झाली, त्यामुळे तुझ्यातला सुद्धा शमशेर सिंग जागा कर आणि घोड्यावर बसून इकडे ये. एवढं काम संपवतो आणि येतोस. मला एक सांग, तू कुठल्या एरियात आहेस आता? अगं आपल्या घरापाशीच आहे, गणेश मैदान आहे ना त्याच्या शेजारच्या चौकात. मग मी एक काम करते, मी तिथे म्हणजे तुझं काम संपेपर्यंत मी तिथे पोहोचून पण जाईल. मग पण वडाची पूजा करायला जाऊया. अगं सई कशाला, मी जवळ आहे म्हणजे मी आलोच, तू कशाला उगाच. आणि तुझ्या मामा डाडूही सोडणार नाही. ते मी बघते रे. मी आले, बाय. इथून बाहेर पडण्यासाठी लाज्जोला शमशेर सिंग बनावंच लागतं. बघ शशी, बघ तुझी मुलगी काय करते ना ते तू तुझ्याच डोळ्यांनी बघ. आता काय केलं तिने? अरे काय केलं नाहीये ते विचार. बरं काय नाही केलं? शशी,
मस्करच वाटते का रे तुला सगळ्या गोष्टींची? ती बेटू सुद्धा तशीच आहे, तुझ्यासारखीच अगदी. कुठलीच गोष्ट आयुष्यामध्ये सिरियसली घेत नाही. अरे आता घरी आलीये, पाय अजून बराही झाला नाहीये, तरी त्या चाळीत आदित्यकडे जायचं म्हणून मागे लागलीये. अगं नवरा बायकोचं लव असंच असतं. जरा मागे वळून बघ. अगं मागे म्हणजे तिकडे नाही, लॉंग लॉंग अगो पास्ट मध्ये तुझं आणि माझं पण असंच प्रेम होतं. पण आता तुझं माझ्यावर प्रेम नाही ती गोष्ट वेगळी आहे. हो का? म्हणजे तू जेलमध्ये असताना तुला सोडवण्यासाठी मी जो काही स्ट्रगल करत होते, दिवस रात्रीची धावपळ करत होते, रात्र रात्र जागरण माझी करत होते, ते कशासाठी? माझं लव नव्हतं म्हणून का? ते तुला माझी शरम वाटत होती ना म्हणून. चार चौघात तुझी इज्जत जायला नको ना म्हणून तो स्ट्रगल होता. मी कशीही वागले ना तरी तुला चुकीचीच वाटणार आहे. तुला काय आणि तुझ्या बेटूला काय? मी आई म्हणूनही चुकीची आणि बायको म्हणूनही चुकीचीच आहे रे. पण तरीही माझं तुमच्या दोघांवर खूप प्रेम आहे, कळलं? आणि त्या प्रेमासाठी का होईना पण मी बेटूला इथून कुठेही जाऊ देणार नाहीये. ओके? आदित्य, तुला भेटायला तुझी सई येतेय. हॅलो, का आदित्य साहेब पोचलात का? मी पोचलोय. तुम्ही कुठं पोचलात? अहो मी पोचतोय हो. तुम्हाला वर पोचवायला मी एकदम वेळेत पोचणार. काय? अहो म्हणजे तुमच्याकडचे सगळे पुरावे, जेडीच्या काळ्या धंद्यांची माहिती अगदी वरच्या लेवल पर्यंत पोचवायचे ना आपल्याला. तुम्हाला जेडीला वटणीवर आणायचंय ना? हा हा, मग झालं तर. अहो तुमच्याकडे तो डेटा आहे तो फाईल मध्ये की पेन ड्राईव्ह मध्ये? नाही, फाईल वगैरे असं काहीच नाहीये. अच्छा, मग पेन ड्राईव्ह मध्ये? नाही, पेनड्राईव्ह नाही, पण माहिती खूप आहे माझ्याकडे. हा, हे सगळं तुमच्या डोक्यात एकदम फिट करून ठेवलंय तुम्ही. हा. वा, काय फिजिकल पुरावा नाहीये का तुमच्याकडे? नाही, काही फोटोज काढून ठेवलेत मी मोबाईल मध्ये. मोबाईल मध्ये फोटो आहेत? ठीक आहे ठीक आहे, आज तुमचं काम निपटवूनच टाकूया. नमस्कार. चला आणा ते पटापट, काय काय पुरावे आणल्यात ते आणा. चला द्या तो फोन, द्या तुमचा. एक मिनिट. कोण आहात तुम्ही? अहो असं काय करताय? मी तुमचा वेल विशर. आत्ता आपलं फोनवरती बोलणं नाही का झालं? ते तुम्ही होता? अहो हो आदित्य साहेब, तो मीच आहे. कशावरून? कशावर? अहो कशावरून म्हणजे मी सांगतोय ना तुम्हाला. पण तुम्ही नक्की कोण आहात? तुमचं नाव काय? लिहिता तर कुठल्या न्यूजपेपरसाठी लिहिता? कुठलं चॅनल आहे तुमचं? काहीतरी आयडी कार्ड असेल, काहीतरी कळलं पाहिजे ना. अहो आदित्य साहेब, आपल्याच माणसावर एवढा डाऊट घेणं बरोबर नाहीये. तुमचीच मदत करायला मी माझं काम बाजूला ठेवून इथपर्यंत आलो आणि तुम्ही मलाच प्रश्न विचारताय. नाही बरोबर आहे, तुम्ही खूप करताय माझ्यासाठी, पण तरी ऍटलीस्ट थँक्यू म्हणायला. बरं ठीक आहे, नाव ठीक आहे, चेहरा तर दाखवा. अहो पत्रकाराला चेहरा नसतो, खरा चेहरा बातमीला असतो.
एकदा जेडीचा पर्दाफाश करायची बातमी छापून आली की तुम्हाला सगळ्याची उत्तरं मिळतील. पण बातमी छापून आली तरच. म्हणजे अहो, तुमच्याकडच्या माहितीमध्ये खरंच दम असेल तरच मी ती छापणार ना. आणि तुम्ही एवढा टाइमपास करताय की मला नाही वाटत तुमच्याकडे काही सॉलिड प्रूफ आहे. उगाच वेळ घालवला मी माझा. मी निघतो. 1 मिनिट. माझ्याकडे माहिती कमी असली ना तरी रेफरन्सेस खूप आहेत. आणि तुम्हाला प्रूफ हवं असलं तर तिथल्या कागदपत्रांचे फाईल्सचे मी फोटो काढलेत माझ्या फोनवर. आणि अशाच कागदपत्रांनी फाईल्सनी भरलेलं गोडाऊन मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांना बघितलं. हे बघ, त्या जेडीच्या गोडाऊनवर छापा टाकला ना तर खूप गोष्टी बाहेर निघतील. तिथल्या आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज बद्दलचे सगळे डॉक्युमेंट्स तर मी स्वतःच्या डोळ्यानं बघितलेत. आणि मी जे काही पाहिलंय त्यावरनं मला खात्री आहे जेडीनं आदित्य ग्रुप बरोबर काहीतरी गैरव्यवहार केलाय. त्या कंपनीचे जुने मालक विजय देसाई, त्यांचा जेडीशी काहीतरी जुना संबंध होता. मला तर वाटतंय त्यांच्या मरणाला कारणीभूत सुद्धा हा जेडीच. तुम्ही खूप मोठं स्टेटमेंट करताय. माहितीये मला, पण माझं गट सांगतंय की हे खरं आहे. अहो, पण ते मला पण खरं वाटू द्या ना. मला तरी बघू देत. असे कोणत्या पेपरचे फोटो काढलेत तुम्ही? अहो, काय चाललंय तुमचं? अजून किती वेळ विचार करणार आहे? कशाला वेळ घालवतोय माझा? अहो, मी फक्त फोटो बघायला मागतोय. याच्याने ना तुमचा तोटा होणार आहे ना माझा फायदा. द्या तो फोन, दे इथे. तुम्ही नक्की काय करताय? मी ते माझ्या फोनमध्ये सेंड करतो. मग तुमच्या फोनमधून नोटिफिकेशनचे आवाज काय येत नाहीयेत? सायलेंट वरती आहे फोन. माझा फोन द्या. माझा फोन. बॉसने मला सांगितलं होतं की सगळे पुरावे नष्ट झाल्याशिवाय परत येऊ नकोस. तुझ्या मोबाईलची मेमरी तर मी पुसली आहे, पण तुझ्या मेमरीमध्ये माझा चेहरा आता स्टोअर झाला. तो पुसावाच लागणार. माझ्या बॉसची ऑर्डर पाळायला लागणार आणि तुला मरावंच लागणार. वाह, काय कोइन्सिडन्स आहे रे. मी इथे तुझी जान घेतोय आणि इथे तुझ्या जानचा फोन वाजतोय. काय सॉलिड आठवण काढतोस वाटतं तू तिची. बोलायचं तुला तिच्याशी? बोलायचंय? ये बोल, ये बोल, ये.
आदित्य कश्यप, तुझा टाइम परत आलाय. डोळे मीट आणि तुझ्या जवळच्या माणसांना आठव.